बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जे बाबा असतात ते आलेले असतात. आई त्यांना विचारते, अहो काय हो? त्याबरोबर बाबा म्हणतात, नाही आहे, खरंच घरात नाही आहे, खरंच निघून गेली ती. एकदाही तिने बापाच्या इब्रतीचा विचार नाही केला. त्याबरोबर मग आता दादा हा बाबांना प्यायला पाणी देत असतो. बाबा म्हणतात, नको आहे मला ते पाणी, महेश टाकून दे. त्याबरोबर मग दादा म्हणतो, बाबा मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना CCTV फुटेज चेक करायला हवं. अहो CCTV फुटेजमध्ये तर दिसतच असेल ना काहीतरी. मग दादा आणि बाबा दोघंही तिथे येतात, पण आधीच CCTVच्या वायर्स काढलेल्या असतात. बाबा म्हणतात, काय रे काय झालं महेश? त्यावर महेश सांगतो, बाबा CCTV फुटेजच्या वायर आधीच काढून ठेवल्यात, म्हणजे याच्यामध्ये काहीही रेकॉर्ड झालेलं नाही आहे. त्याबरोबर मग बाबांना आणखीन त्रास होतो. तर लगेचच दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की आता जो राजा असतो त्याने अवनीला आधी रात्रीच कॉल करून सांगितलेलं असतं, तुम्ही घरातनं बाहेर पडण्याच्या अगोदर CCTV फुटेजची वायर कापून टाका, कारण काय आहे, तुम्ही माझ्याबरोबर पळून जाताय हे त्याच्यामध्ये दिसायला नको. त्यावर मग ती म्हणते, पळून नाही रे, निघून. त्यावर राजा म्हणतो, अहो तेच ते, निघून जाताय तुम्ही माझ्याबरोबर, हे दिसायला नको की नाही तुमच्या वडिलांना, नाहीतर त्यांना समजेल सगळं, म्हणून सांगतोय. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, काय करायचं ते मी बघते. तर दुसऱ्या बाजूला इकडे यशा हा राजाला फोन करत असतो आणि भान्या आणि धन्या बसलेले असतात. मग आता लगेचच ते अण्णा म्हणतात की काय रे, आज तुम्ही दोघं पाठगुळं घरात कशी काय? त्याबरोबर मग आता धन्या म्हणतो, आम्हाला काय हाऊस नाही घरात बसण्याची, तुमच्या लेकानं आम्हाला घरामध्ये बसवून ठेवलं या हँडशम पोरानं. त्याबरोबर मग अण्णा लगेचच यशादाला म्हणतात, यशा अरे कशाला याला इथं घरात बसवून ठेवलं, जाऊ दे की या भाण्याला, हा कामाला जाईल तर माझी सोय तरी होईल ना, म्हणून म्हणतोय जाऊ दे जाऊ दे. त्याबरोबर यशादा म्हणतो, अण्णा इथं राजाचा फोन लागना झाला आहे आणि तुम्हाला दारूची पडली होय. त्याबरोबर अण्णा गाणं लावतात, मन धागा धागा रेशमी नवा त्वमेव लग्नम सुज्ञम त्वमेव, हे सुद्धा गाणं ते नंतर लावतात. मग लगेचच इकडे धन्या म्हणतो, बघितलं का, जर या यशोदानं आम्हाला अडवलं नसतं तर राजादाच्या डोक्यावरती आपण ह्या गाण्यावर अक्षता टाकत असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरामध्ये बाबा म्हणत असतात, अवनीने हे सगळं करताना एकदाही माझ्या अब्रूचा विचार केला नाही. त्याबरोबर आई म्हणते, अहो तुम्ही आता शांत व्हा बरं, किती वेळ तुम्ही आता स्वतःला त्याच गोष्टींमुळे त्रास करून घेणार आहात, प्लीज रिलॅक्स व्हा ना, नाहीतर तुमचं BP वाढेल की नाही. त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं पण याचा विचार तिनेही करायला हवा होता ना, याचा विचार तिच्या मनात आला नसेल का की आपल्या वडिलांचं BP वाढलं तर काय होईल, त्यांना त्रास होईल म्हणून. तर दुसऱ्या बाजूला खरोखर इकडे अवनी म्हणत असते की बाबांना केवढं टेन्शन आलं असेल ना तिकडे, उद्या बाबा कसं सामोरे जातील सगळ्या या प्रकरणाला, उद्या काय करतील बाबा, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. त्याबरोबर मग राजा अवनीची समजूत घालत म्हणतो, हे बघा मॅडम, काळजी करू नका, आणि एखाद्या गोष्टीचा विचार तोपर्यंतच करायचा असतो जोपर्यंत ती आपल्या हातात असते. आता उगाच मला इकडनं युटर्न मारायला लावू नका, काळजी वाटते म्हणून. त्यावर अवनी राजाकडे रागाने बघते. तसा राजा म्हणतो, अहो गंमत, जस्ट जोकिंग, ओ जोकिंग, मला वाटलं तुमचा मूड बरा नाही आहे, बरा व्हावा म्हणून जोकिंग. त्यावर अवनी म्हणते, तुला कळतं आहे का, माझ्या बाबांना उद्या काय उत्तरं द्यावी लागतील, लोकांना कसं सामोरं जावं लागेल. राजा म्हणतो, मॅडम तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, एखादा डिसिजन घेण्यापूर्वी आहे ना एखाद्या गोष्टीचा विचार करायचा असतो, नंतर डिसिजन घेऊन झाल्यावर मात्र तो अंमलात आणायचा असतो, मग मात्र त्याच्यावरती काही विचारविमर्श करायचा नसतो. कळतं आहे का तुम्हाला? आणि काळजी नका करू, होईल की सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर मग ते दोघंजणं रस्त्याने चाललेले असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाबा डोक्याला हात लावून बसलेले असतात, त्यांना पश्चाताप होत असतो. तर आई ही बाबांना पाणी आणि गोळी आणून देते BPची. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो विवान असतो त्याला प्रश्न पडतो की अवनी फोन का उचलत नाही आहे, आणि आता महेशही फोन उचलत नाही आहे, काय झालं आहे, आता मीच तिकडे जाऊन बघतो. त्याबरोबर महेश बाहेर येतो आणि मग लगेचच वॉचमनला म्हणतो, ए वॉचमन इकडे ये. वॉचमन येतो आणि विचारतो, हां सर. त्यावर मग आता लगेचच महेश म्हणतो, तो इथे होता, तो ड्रायव्हर कुठे गेला. त्यावर वॉचमन म्हणतो, तो देवदत्त,
तो तर आत्ताच गेला. त्याबरोबर महेश म्हणतो, ए नाही रे, देवदत्तबद्दल नाही बोलत आहे मी. तो ह्या गाडीवर ठेवला होता ना आपण, टेम्परवरी ड्रायव्हर, राजा त्याचं नाव, कुठे येतो? त्यावर तो म्हणतो की साहेब, तो मला काल रात्रीपासून दिसलेलाच नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे भाण्याचा मित्र हा बसून शायरी करत असतो. चंद्राला म्हणतात मून, आय एम कमिंग सून. त्याबरोबर मग आता लगेचच भाण्या म्हणतो, अरे डोक्यावर पडला का रे तू, की चक्रम झाला? उगाच काहीतरी बडबडत बसू नको, चल लवकर कामाला लाग. शेरो शायरी करायला येतो का तू इकडं? त्याबरोबर आता त्या ठिकाणी पायल आलेली असते आणि म्हणत असते, पानू मी आले. त्याबरोबर मग आता लगेच इकडे तो म्हणायला लागतो, आलीस? कशाला आलीस? त्याबरोबर ती म्हणते, कशाला म्हणजे? तुला भेटल्याशिवाय माझ्या दिलाची धडकन तेज होते ना, मग म्हणून म्हटलं की तुला भेटावं आणि मग घरी जावं. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो, आज काय झालं आहे तुझ्या गाडीला? त्यावर ती म्हणते, ब्रेक फेल आहेत. त्यावर मग भाण्या म्हणतो, काय रे, आपण हिच्या गाडीचे ब्रेक जवळपास 100 वेळा तर बनवले असतील ना. इतक्यात तिथे चहावाला येतो आणि लगेचच पायलला 1 कप चहा फुकट देतो. आणि त्यानंतर आता लगेच इकडे भाण्याचा मित्र म्हणतो की या चहावाल्याचा आणि वहिनींचा येण्याचा टाईम एकदम सेम आहे नाही का, तू कसा रे बरोबर वहिनींच्या टाईमावर येतो? त्यावर तो म्हणतो, आता आमचा टाईम सेम आहे, त्याला मी काय करू? त्यावर भाण्या सांगतो, टाईम बदलायचा आणि या टाईमावर नाही यायचं. फुकटचा सल्ला आणि फुकटचा चहा कधीच कोणाला द्यायचा नसतो मित्रा, कळलं? चल निघ. आणि तो त्याला हकलवतो. त्यानंतर मग आता पायल म्हणत असते, ऐका की मी काय म्हणते, चहा घेणार का तुम्ही? त्यावर भाण्या म्हणतो, चहाच काय, मला तू सोन्याचा घास जरी दिला ना तरी मला तुझ्या हातून नको आहे, समजलं का? वय बाजूला, चल कामं करू दे. त्यावर ती तिकडे येते त्याच्या मागे आणि म्हणू लागते की सोन्याचा घास, आव मग डन ना, मी एक काम करते, त्यापेक्षा थेट येते आणि घरला स्वयंपाकच करते, मग तुम्ही खावा माझ्या हातचा स्वयंपाक. घरच्यांना आपलं तिखट बिकट जमतं आहे ना? नाही म्हणजे गोड आहेत ना व आपल्या घरची माणसं समधी, म्हणून विचारायलो आहे. गोड माणसानं तिखट चालतं ना व, नाहीतर तसं बी मी आणि जाऊबाई मिळूनच स्वयंपाक करणार आहोत. आणि छोटे भाऊजी आणि मोठे भाऊजी ते खातील, ते बिचारे चांगले आहेत दोघं पण, तुम्हीच असे आहे वाटतं रागीट. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो, काय चाललं आहे तुझं? छोटे भाऊजी, मोठे भाऊजी, जाऊबाई, हे बघा, तू उगाच माझ्या घरच्या गोष्टी मनावर घेऊ नको, उगाच तुला माहीत नाही आहे माझ्या घराबद्दल अजून काही, त्यामुळं नको. त्याबरोबर ती म्हणते, माहिती आहे की मला, म्हणजे बघा तुमच्या पप्पांनी तर मला सून म्हणून आधीच स्वीकारले. त्यावर मग आता पप्पा असं म्हटल्यावर तिला समोर तिचे वडील दिसतात. मग ती ताबडतोब जाते आणि लपते. तसा भाण्या येतो आणि मुद्दाम तिच्या नंबर प्लेटजवळ उभा राहतो. तर पायलचे पप्पा म्हणत असतात, अरे भाण्या, मला जरा 12 नंबरचा पाना देशील का? त्यावर लगेच भाण्याचा मित्र पाना देत म्हणतो, घ्या 12चा, आणि मग तो हातात देतो. तर इकडे आता पायल प्रार्थना करत असते, बाबाजी मला वाचवा, काही झालं तरी पप्पांना नंबर प्लेट मात्र माझ्या गाडीची दिसू देऊ नका, नाहीतर सगळी वाट लागल बाबाजी, काहीतरी करा, नंबर प्लेट लपू दे माझी. आणि मग आता ती प्रार्थना करत असते. तर इकडे भाण्याला कळलेलंच नसतं की अचानक भयानक पायल गेली कुठे आणि गायब झालीच कशी. भाण्या पायलला सगळीकडे शोधत असतो. तर त्याबरोबर आता बाबांचं त्या पाण्याचं काम होतं. मग बाबा पाना देतात आणि परत निघून जातात. त्याबरोबर राजा आता त्यांच्या मित्राला विचारतो, काय रे पोरगी गेली कुठं ती? त्यावर पायल तिकडनं हाक मारते, तुमने पुकारा हम चले आए, हम चले आए, हम चले आए, अब तो मेरा दिल. त्याबरोबर लगेचच आता भाण्या म्हणतोय, छायागीत गप. त्याबरोबर मग ती लगेच पुढे सरसावते. त्याबरोबर मग आता इकडे लगेच भाण्याचा मित्र म्हणत असतो, पण बाकी काही बोला, इकडे नशीब हिच्या वडिलांनी हिला बघितलं नाही म्हणून, नाही तर सगळा गोंधळ झाला असता. त्यावर मग आता ती म्हणते, ते तर बरोबर आहे, पण मी काय म्हणते, आता माझ्या गाडीच्या ब्रेकचं काय ते बघताय का? त्याबरोबर मग भाण्या हा म्हणत असतो की 100 वेळा बनवले आम्ही तुमच्या गाडीचे ब्रेक. त्यावर मग लगेचच भाण्याचा मित्र म्हणतो, होय ना, मला पण पटायला लागले, म्हणजे कारागिरीत फॉल्ट आहे का गाडीत फॉल्ट आहे तेच कळत नाही. त्याबरोबर मग आता पायल म्हणते, कारागिरीत पण फॉल्ट नाही आणि कंपनीत पण फॉल्ट नाही,
फॉल्ट तर माझ्या ती आता हृदयावर हात ठेवत असते. इतक्यात भान्या म्हणतो डोक्यात आहे. त्यावर मग ती म्हणते ते जाऊ द्या, तुम्ही बनवून दे की मला गाडी. बनवा की. ह्यावेळी माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैशांच्या बदल्यात दुसरं काही चालेल का? भान्या तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो सुटका हवी मला तुझ्यापासून, मिळेल का? त्यावरती म्हणते नाही हो, आपलं फॉर एव्हर सेट आहे की नाही, मग कशी मिळायची सुटका? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरामध्ये आई बाबा टेन्शनमध्ये असतात. सगळेच टेन्शनमध्ये असतात. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात अवनीने एकदाही विचार केला नसेल का माझ्या इब्रतीचा, माझ्या इज्जतीचा? तुमच्यापैकी कोणाला माहिती होतं का काही? महेश, तुला काही तिच्या बोलण्यातून वगैरे जाणवत होतं का? त्यावर महेश नाही म्हणतो. मग बाबा स्वातीला विचारतात, स्वाती तू सांग, तुला अवनीच्या वागण्यातून बोलण्यातून काही जाणवत होतं का? हे बघ स्वाती, तुला काहीही माहीत असेल तर सांग. उद्या जाऊन मला असं समजायला नको की या सर्वाबद्दल तुला आधीपासूनच माहीत होतं. जर मला असं समजलं तर ते तुझ्यासाठी खूप वाईट ठरेल, त्याचे परिणाम भयंकर होतील. त्याबरोबर बिचारी स्वाती वहिनी घाबरते आणि म्हणते नाही बाबा, मला खरंच यातलं काहीही माहीत नव्हतं. उलट मला तर अवनी पहाटे दिसलीसुद्धा होती. त्याबरोबर मग बाबा म्हणतात पहाटे? त्यावर मग स्वाती वहिनी म्हणते हो, खरंच दिसली होती अहो, आणि तिथूनच मी तिला तिच्या रूममध्ये सुद्धा पाठवलं, तेव्हा ती रूममध्ये सुद्धा गेली होती. त्याबरोबर इकडे आता दादा म्हणत असतो मग नक्की ती गेली कुठे आणि त्या ड्रायव्हरबरोबर का गेली? तो ड्रायव्हर बाबा, जो आपण टेम्परवरी बोलवला होता ना राजा, तो ड्रायव्हरसुद्धा बाहेर नाही आहे. तो ड्रायव्हरही गायब आहे, अवनीही गायब आहे. म्हणजे मला शंका येते बाबा की त्या ड्रायव्हरनेच तर आपल्या अवनीला नेलं नसेल ना, त्यानेच तर तिला पळायला मदत केली नसेल ना. त्याबरोबर मग बाबा आईला म्हणतात बघितलंस, बघ एका ड्रायव्हरबरोबर पळून गेली आपली मुलगी ड्रायव्हरबरोबर पळून जाते. त्याबरोबर मग मात्र आई काहीच बोलत नसते, ती एकदमच गप्पपणे उभी राहते. बाबा म्हणतात काय बोलतोय मी, उत्तर दे की माझ्या प्रश्नाचं. आई मात्र काहीच बोलत नसते, ती निरुत्तर असते. तर इकडे बाबा म्हणत असतात मला खरंच कळत नाही आहे या मुलीचं काही, हिने एकदाही माझा विचार केला नाही. तो विवान बोलतो ना तेच बरोबर आहे. आता मला त्याचं म्हणणं पटू लागलेलं आहे. काय झालं आहे ना, अवनीचे मी जास्त लाड केले ना, त्यामुळे अवनी शेफारली आणि माझ्या डोक्यावर बसली खरंच. त्याबरोबर मग आता लगेच इकडे दादा हा म्हणत असतो बाबा आहोत ते. त्याबरोबर बाबा म्हणतात काय? इतक्यात कोणीतरी येऊन दरवाजा ठोठावतं. मग दादा जाऊन दरवाजा उघडतो तर समोर असलेले मामा सांगतात अहो विवानराव आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, खाली बोलवत आहेत ते तुम्हाला. त्याबरोबर लगेचच दादा आणि बाबा एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की हो ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही आलोच, हां व्हा पुढे. मग ते मामा तिकडनं निघून गेल्यावर स्वाती वहिनी, आई, बाबा आणि महेशदादा चौघंही खाली येतात. बाबा आता विवानकडे येतात आणि म्हणतात अरे वा विवान, काय बेटा अचानक इकडे कसं काय येणं केलंस? त्याबरोबर मग आता विवान हा काहीच उत्तर देत नसतो. त्याबरोबर आता बाकीची सगळी लोकंसुद्धा गोळा झालेली असतात. मग बाबा सगळ्यांना म्हणतात अहो काय दादा मावशी, काय सगळे गोळा कशाला होत आहेत? काही नाही, अहो तो सहजच आला आहे, तुम्ही या तुमच्या कामाला जा. त्याबरोबर सगळी लोकं तिकडनं जातात. मग विवान म्हणतो काय झालं अंकल, तुम्ही सगळ्यांना पळवताय, काहीतरी घडलं आहे, अवनी कुठे आहे? ती घरात नाही आहे ना? त्याबरोबर मग आता लगेचच महेशदादा म्हणतो अरे घरातच आहे रे ती, काही नाही एवढं. त्याबरोबर मग आता महेश याच्या बायकोच्या म्हणजे स्वाती वहिनीच्या हातात आता विवान एक चिठ्ठी बघतो. आता स्वाती वहिनी ती चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबर विवान म्हणतो ती तुम्ही काय लपवताय, बघू मला. त्यावर वहिनी काही नाही असं म्हणते. तो म्हणतो लपवताय काहीतरी, बघू. मग बाबांकडे स्वाती वहिनी बघते. बाबा इशारा करतात की दे त्याला. मग स्वाती वहिनी विवानच्या हातात चिठ्ठी देते. विवान ती चिठ्ठी वाचतो आणि त्याला खरं तर खूप राग आलेला असतो, पण तो स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवतो आणि त्याचा नॉर्मल राग दाखवत म्हणतो काय आहे हे सगळं? याचा अर्थ अवनीला माझ्याबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं. अरे मूर्ख आहे का ही मुलगी, हिला कळत नाही का? का लग्न करायचं नव्हतं हिला माझ्याबरोबर? काय कमी आहे माझ्यामध्ये, काय फॉल्ट आहे? हां, इतका श्रीमंत आहे, इतका रिच क्लास, इतका हाय क्लास आहे, हाय प्रोफाईल आहे, मी US मध्ये राहतो, मी कॅनडामध्ये राहतो, मग तरीही या मुलीला माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं का? व्हॉट्स रॉंग? त्याबरोबर पुढे ती म्हणत असते कुणाबरोबर पळून गेली आहे ही? त्याबरोबर आता मात्र स्वाती वहिनीचा पहारा चढतो आणि स्वाती वहिनी म्हणते विवान बास झाला,
अवनीबद्दल आम्ही कोणीही एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहोत. आणि पळून गेली काय बोलतोस रे? हां, तू कधी तिच्याबरोबर चांगलं वागलायस? अरे एक कॉल रिसीव नाही केला तर 100 150 कॉल करायचा हा बाबा तिला. हां, कधी ना तिच्याशी चांगलं बोलायचा, ना कधी तिच्याशी चांगलं वागायचा, ना कधी तिची रिस्पेक्ट करायचा, ना कधी तिला काय हवं आहे ते तिच्याशी बोलायचा. हां, सतत आपलं याचं काहीतरी सुरू असायचं. विवान, लक्षात ठेवा, अवनीबद्दल एक शब्दही तू बोलायचा नाही आहेस. आधी स्वतः तिच्याशी वाईट वागलास आणि वरनं आता तू अवनीला ब्लेम करतो आहेस. हां, आम्ही ऐकून घेणार नाही या. त्याबरोबर विवान म्हणतो, महेश बघ जरा तिकडे. त्याबरोबर मग आता बाबाच स्वाती वहिनीला म्हणतात, स्वाती राहू दे सोड. मग आता ते तिला गप्प बसवतात आणि मग विचारतात, मला सांग अवनी तुला साधारण सुमारे किती वाजता भेटली असेल? त्याबरोबर मग स्वाती वहिनी आठवते. तर तिला आठवत असतं की अवनी खूपच लवकर तयार होऊन खाली आली होती. स्वाती वहिनीने विचारलं, काय गं एवढ्या पहाटेच का आवरलंस? त्यावरती म्हणाली की वहिनी अगं लवकर जाग आली ना म्हणून तयारी करून घेतली. वहिनी म्हणते, अगं पण अजून वेळ आहे या सर्व गोष्टींसाठी, इतक्या लवकर कशाला आवरलंस? त्यावरती म्हणाली, वहिनी आपण आज मंदिरात जाणार होतो ना. वहिनी म्हणाली, ठीक आहे तू वर जाऊन आराम कर, तोपर्यंत मी आलीच. मग आता स्वाती वहिनी म्हणते, सुमारे सकाळी 4:30-5च्या आसपास. त्यावर बाबा म्हणतात, ठीक आहे 4:30-5च्या आसपास म्हणजे आत्ता वाजलेत 7:30-8, म्हणजे नाही फार लांब ती लोकं गेलेली नसतील, आपल्याला त्यांना शोधता येईल. महेश एक काम कर, आपल्या सगळ्या माणसांना कामाला लाव, अवनीला आपल्याला तिथेच थांबवायचं आहे लवकर. त्याबरोबर मग महेश ताबडतोब सगळ्या माणसांना फोन करतो आणि आता गाडीमध्ये बसून महेश त्याचबरोबर आता बाबा आणि विवान हे तिघंही जायला निघालेले असतात. आता ते तिघंजणं गाडीने निघालेले असतात अवनीला शोधायला. तर दुसऱ्या बाजूला राजा ड्रायव्हिंग करत असतो. तो म्हणत असतो, देवी आई खरंच होप लय तोप चीज आहे बघ, आज हे सगळं तुझ्याच कृपेनं घडायलं आहे हे मला माहिती आहे, पण नेमकं आता पुढं काय घडणार आहे हे माहीत नाही आहे बघ. पुढं नेमकं तुझ्या मनामध्ये आहे तरी काय हे काही कळना झालं आहे, पण देवी आई खरंच तुझा आशीर्वाद आहे बाबा, तुझ्या आशीर्वादामुळंच तर हे सगळं काही शक्य झालं आहे ना. मॅडम झोपल्या आहेत पण झोपताना किती भारी दिसत आहेत. मग राजा आता गाणं लावतो आणि गाणं एकदम जोरात वाजतं. पोरी जरा जपून दांडा धर. त्याबरोबर अवनीला जाग येते आणि अवनी राजाकडे बघते. त्याबरोबर राजा म्हणतो, सॉरी अहो मी गाणं लावत होतो आणि चुकून आवाज लई जास्त झाला हो, सॉरी, झोपा तुम्ही निवांत झोपा हां. आणि मग राजा एक साधं गाणं लावतो, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी नवा. त्याबरोबर अवनी पुन्हा डोळे उघडते आणि राजाकडे बघते. त्यावर राजा म्हणतो, अहो काय झालं? नाही म्हणजे हे गाणं तसं चांगलं आहे की, मग काय प्रॉब्लेम आहे? त्याबरोबर अवनी राजाकडे रागारागात बघतच असते. राजा म्हणतो, अहो काय झालं आहे काय, बोला की, काय प्रॉब्लेम काय या गाण्याचं तुम्हाला? त्यावर अवनी म्हणते, ही वेळ आहे का गाणी ऐकण्याची? इकडनं मी घरातून पळून आलेली आहे, निघून आलेली आहे आणि मी त्याच्या टेन्शनमध्ये आहे आणि तुला गाणी लावायचं सुचतं आहे का? राजा म्हणतो, अहो बरं सॉरी नाही लावत गाणी. त्याबरोबर अवनी म्हणते, नाहीतर काय? तसा राजा म्हणतो, ओ एक मिनटं, तुम्ही मस्त ढाराडूर झोपलाय ते त्याचं काय? हां, मी रात्रीभरपासून गाडी चालवतो आहे, मला झोप येणार नाही का? माझे डोळे बघा, डोळे लाल भडक झालेत आणि तुम्ही मस्त निवांत ड्रायव्हरच्या बाजूला बसून झोपायला लागलाय होय. त्याबरोबर अवनी म्हणत असते, मी झोपते म्हणजे मी काय मुद्दाम जाणून बुजून झोपते का? त्यावर राजा आता अवनीकडे बघतच राहतो. मग अवनी म्हणते, बोल ना, मी तुझ्याशी बोलते, मी काय जाणून बुजून मुद्दाम झोपते का? सांग, कोणी असं करेल का? जाणून बुजून कसं काय कोणी झोपू शकतं? मी तसं गेलेलं नाही आहे, कळलं ना? अरे एकतर ते लग्न ठरल्यापासून डोळ्याला डोळा नव्हता माझ्या, झोप लागत नव्हती मला, झोपले ना तरी डचकून जागी व्हायचे मी झोपेतसुद्धा. त्या विवानबरोबर लग्न नको वाटत होतं मला आणि आत्ता कुठे जाऊन त्या सगळ्यातून मी बाहेर पडते, तर आता तू असं बोलतो आहेस मला झोपायचं आहे, मला झोप आली आहे मला. त्याबरोबर मग आता राजा म्हणतो, बरं सॉरी मी चिडलो, माझं चुकलं, मी एक काम करतो, मी गाणी बिणी सगळं बंद करून ठेवतो, तुम्ही निवांत झोपा निवांत, तुम्हाला उठायची काही बी गरज नाही, झोपा. आणि मग अवनीला तो झोपायला लावतो. मनातल्या मनात तो म्हणत असतो, मॅडम खरंच चिडल्यावरसुद्धा तुम्ही केवढ्या भारी आणि केवढ्या गोड दिसता, तुमचा राग बी एकदम मला आहे ना हवासा वाटत असतो आहे बघा. खरंच एवढं क्यूट कुणी कसं काय असू शकतं? तो झोपताना पण क्यूट दिसतं आणि रागवताना तर आणिकच क्यूट दिसतं. असो देवी आई, तुझ्या मनात जे आहे की नाही ते तसं घडू दे बघ. त्याबरोबर मग आता नंतर अवनी जी असते ती मान
वळवते. आता ती वळवते जेव्हा मान तेव्हा ती पडणार असते, पण राजा अलगद तिच्या गालाला हात लावतो आणि तसंच ड्राईव्ह करत असतो. तर दुसऱ्या बाजूला राजाचा मालक घरी आलेला असतो आणि तो सांगत असतो की राजा कुठे आहे. राजा ज्या ठिकाणी त्याला ड्रायव्हर म्हणून पाठवला होता त्या देशमाने साहेबांची मुलगी घेऊन पळाला आहे. आता हे ऐकून धन्या आणि भान्या खुश होतात, तर यशोदाला मात्र टेन्शन येतं. तर दुसऱ्या बाजूला दत्ता काका हा सुलू आत्याला सांगत असतो, सुलूताई अगं तो राजा मी म्हटलं होतं ना पोरगी पळवून आणणार तर तोच आणणार म्हणून, तो पोरगी पळवून आणायला लागलाय. ताई अगं जर त्याने पोरगी पळवून आणली की नाही तर तुझा दिलेला श्राप खोटा ठरणार. त्यावर मग सुलू आत्या म्हणते नाही असं काय बी नाही घडणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.